श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। कार्तिक महिन्यात येणारी पौर्णिमा अत्यंत पवित्र आणि खास मानली जाते। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी देखील साजरी केली जाते। देवदिवाळी हा देवांच्या दिवाळीचा उत्सव म्हणून ओळखला जातो। असे मानले जाते की कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता। त्रिपुरासुराचा अंत झाल्याच्या आनंदाने देवांनी संपूर्ण स्वर्ग दिव्यांनी उजळून टाकलं। त्यालाच दीपावलीचे स्वरूप देण्यात आले। म्हणूनच कार्तिक पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असेही म्हणतात। आणि यंदा कार्तिक पौर्णिमेचे व्रत हे 15 नोव्हेंबर म्हणजेच शुक्रवारी केले जाणार आहे। तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दीपदानाचे सुद्धा विशेष महत्त्व आहे। असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने अमोघ पुण्य प्राप्त होतं। या दिवशी तुळशीची पूजा सुद्धा करणं शुभ फळ देतं। तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी चंद्राला अर्घ्य द्यावा। धनाची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दीपदान केल्याने आर्थिक समृद्धी येते। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ मानले जाते। या दिवशी लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त रात्री 11:39 पासून रात्री 12:33 पर्यंत असेल। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भद्राची सावली असते। ज्योतिषशास्त्रात भद्रा आणि राहू काळ पूजा आणि शुभ कार्यासाठी चांगले मानले जात नाही। त्यामुळे भद्रा आणि राहू काळात शुभ कार्यास बंदी आहे। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी राहू काळ सकाळी 10:44 पासून दुपारी 12:05 पर्यंत राहील। तर भद्रा सकाळी 6:43 पासून दुपारी 4:38 पर्यंत असणार आहे। म्हणूनच आपल्याला या काळामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य हे करायचे नाही आहेत। कार्तिक पौर्णिमा अतिशय शुभ दिवस असल्यामुळे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच आपल्याला कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच या झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे। या झाडाला स्पर्श केल्यामुळे कोणताही शत्रुबाधा, पितृदोष, ग्रहदोष, वास्तुदोष तर नष्ट होणारच आहे, पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायची। त्यानंतर आपल्याला स्नान करून स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत। त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचं। जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप करत आपल्याला जल हे अर्पण करायचं आहे। त्यानंतर विधिवत आपल्याला देवपूजा ही करून घ्यायची आहे। तसेच या दिवशी तुळशीच्या पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं। तुळशी पूजन करून झाल्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय जो आहे तो करू शकता। आता काही कारणास्तव तुम्हाला सकाळीच हा उपाय करणं शक्य नाही झालं तर तुम्ही दिवसभरामध्ये सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात। ह्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आणि त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे। त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद टाकायची, तसेच आपल्याला चिमूटभर साखर टाकायची आहे आणि 1 चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा टाकायचं आहे। त्याचबरोबर आपल्याला एक दिवासुद्धा घेऊन जायचा। तर दिवा तुम्ही मातीची पंती घेतली किंवा कणकेपासून दिवा तयार करून घेतला तरीही चालणार आहे। ह्या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल किंवा शुद्ध गाईचं तूप टाकलं तरीही चालणार आहे। तर असं हे जल आणि दिवा घेऊन आपल्याला जायचं आहे आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ। पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम हा दिवा जो आहे तिथे प्रज्वलित करून ठेवायचा। दिवा डायरेक्ट जमिनीवर ठेवू नका, थोडे तांदूळ ठेवा, त्यावर आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे। त्यानंतर आपण जे जल घेऊन गेलेले आहेत ते आपल्याला पिंपळ वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं आहे। जल अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे।
जल अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला ह्या पिंपळ वृक्षाला 11 प्रदक्षिणा ह्या करून घ्यायच्यात। प्रदक्षिणा करताना सुद्धा आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे। प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे पिंपळ वृक्षाला प्रार्थनाही करायची। आपल्या मनातल्या ज्या पण इच्छा असतील त्या आपल्याला मनोभावे बोलायच्यात, कारण स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथामध्ये पिंपळ वृक्षाला श्रीहरी विष्णूंचे संपूर्ण रूप म्हटले गेलेले आहे। तसेच सूर्योदयानंतर देवी लक्ष्मी या झाडांच्या पानामध्ये निवास करते, म्हणूनच पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने कुटुंबात सुख समृद्धी येते। तसेच पिंपळ वृक्षामध्ये आपल्या पितरांचा सुद्धा निवास असतो आणि पिंपळ वृक्षाची पूजा केल्यामुळे आपले पितरसुद्धा आपल्यावर प्रसन्न होत असतात। पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारे राहू, केतू, शनी या ग्रहांचे दुष्प्रभावसुद्धा कमी होतात आणि म्हणूनच पिंपळ वृक्षाची प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला तिथेच पिंपळ वृक्षाजवळ बसायचं आहे आणि तिथे बसूनच आपल्याला एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे, एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं, तसेच एक माळ आपल्याला ओम नमो भगवती वासुदेवाय या मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे। ह्या सर्व अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत। ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी हे प्रसन्न होत असतात। त्यानंतर आपला उजवा हात आपल्याला पिंपळ वृक्षाला स्पर्श करायचा आणि त्यानंतर श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच आपल्या पितरांचं स्मरण करून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची। तुमची जी पण इच्छा असेल, नोकरी प्राप्तीकरता, घराबद्दल, मुलांबद्दल, पतीबद्दल, त्या तुम्हाला मनोभावे तिथे बोलायचे आहेत। जर हा उपाय तुम्ही कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी केला तर तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।